विरोधी पक्षनेत्याची निवड भाजपसाठी निर्णायक, भाजपला पक्षनिष्ठेचाच आधार। नमस्कार, मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह। वसई विरार महानगरपालिकेवर पुन्हा एकदा हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने वर्चस्व मिळवलंय। पण या निकालापेक्षा चर्चा रंगते ती भाजपच्या पराभवाची आणि आताच्या सर्वात मोठ्या पेचाची, तो म्हणजे विरोधी पक्षनेता कोण होणार। एकीकडे सत्ता हातून गेली असताना दुसरीकडे गटबाजी आणि दलालांच्या विळख्यात अडकलेल्या भाजपला आता केवळ पक्षनिष्ठाच तारू शकते असे संकेत मिळत आहेत। पाहूयात याबाबतचा सविस्तर तपशील। वसई विरारमध्ये हितेंद्र ठाकूर यांनी भाजपच्या डोळ्यात अंजन घातलंय। लोकसभा आणि विधानसभेत भरभरून मतदान करणाऱ्या वसईकरांनी महापालिकेत मात्र भाजपला नाकारलं। पण हा पराभव हितेंद्र ठाकूर यांच्या ताकदीपेक्षा भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या मीपणामुळे झालाय अशी चर्चा आता उघडपणे सुरू झाली आहे। निवडणुकीपूर्वी आम्हीच वसईचे मालक अशा आविर्भावात वावरणाऱ्या आणि मुख्यमंत्र्यांच्या नावाचा खोटा देखावा करणाऱ्या नेत्यांनी पक्ष संघटनेलाच खिंडार पाडलं। कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष आणि केवळ स्वतःच्या स्वार्थाला महत्त्व दिल्यामुळे आज भाजपवर ही वेळ आली आहे। आता खरी लढाई आहे ती विरोधी पक्षनेता या पदाची। या पदासाठी सध्या अशी काही नावं चर्चेत आहेत ज्यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या विरोधात काम केलं, तर काही जण बिल्डरांचे दलाल बनून केवळ स्वतःचा धंदा सांभाळण्यात मग्न आहेत। काही आरटीआय कार्यकर्तेही आता वसुली सुरू राहावी यासाठी फिल्डिंग लावत आहेत। अशा परिस्थितीत भाजप पक्षश्रेष्ठी नक्की कुणाची निवड करतात? एखादा बिल्डरचा प्रतिनिधी की प्रामाणिक कार्यकर्ता, यावरच भाजपचं भवितव्य अवलंबून आहे। हितेंद्र ठाकूर आता महापालिकेच्या सत्तेच्या जोरावर आगामी लोकसभा आणि विधानसभेची रणनीती आखणार हे स्पष्ट आहे। जर आता भाजपने सक्षम विरोधी पक्षनेता दिला नाही तर पालघर लोकसभेसह विधानसभेच्या 3ही जागा गमावण्याची भीती व्यक्त होत आहे। अतिशहाण्या नेत्यांमुळे पक्ष आधीच रसातळाला गेलाय। आता किमान पक्षनिष्ठा जपणाऱ्याला संधी मिळणार का, हाच खरा प्रश्न आहे। भाजपसाठी ही वेळ आत्मचिंतनाची आहे। जर पुन्हा एकदा चुकीच्या माणसाची निवड झाली तर वसई विरारमध्ये भाजपची नाचक्की अटळ आहे। सत्तेसोबत धंदा करणाऱ्या नगरसेवकाला बाजूला सारून एका निष्ठावान नगरसेवकाला न्याय दिला तरच हितेंद्र ठाकूर यांच्या राजकीय खेळींना पायबंद घालता येईल। भाजप विरोधी पक्षनेता पदासाठी कुणाची निवड करते यावरच वसई विरारचे पुढचे राजकारण अवलंबून आहे। यावरील तुमचं मत आम्हाला न चुकता कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राईब करा व बेल बटन दाबा। धन्यवाद।